नमस्कार मंडळींनो, तर आज आपण आलो आहोत जंगली महाराज मंदिरामध्ये। तर जंगली महाराज मंदिर हे सद्गुरू जंगली महाराज किंवा मग गुरु महाराज म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर हे मंदिर 1890 मध्ये त्यांच्या निधनानंतर शिष्यांनी शिवाजीनगर येथे पुरातन पाताळेश्वर मंदिराशेजारी त्यांचे मंदिर बांधण्यात आले। तर 14 एप्रिलला सद्गुरू श्री जंगली महाराज यांची 134वी पुण्यतिथी होती, त्यामुळे या ठिकाणी छान असं डेकोरेशन सुद्धा करण्यात आलेलं होतं। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मठाच्या नावाची कमान आणि हे प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळते। जंगली महाराज पुण्यात वास्तव्य करणारे महाराष्ट्रीय संत आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य होते। त्यांनी कठोर तपश्चर्या करून योग्याची क्षमता संपादन केली आणि शिवाजीनगरच्या भांबुर्डे जंगलात ध्यानधारणा केली असं म्हटलं जातं, त्यामुळेच त्यांना जंगली महाराज असे म्हटले गेले। एकेकाळी घनदाट जंगल असणारा आणि आज पुण्यातील एक प्रमुख रस्ता असलेल्या जंगली महाराज रोडला त्यांचेच नाव देण्यात आले। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला चप्पल स्टँड मिळेल, त्या ठिकाणी आपण चप्पल काढून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊयात। या मंदिरामध्ये खुला सभामंडप आहे, त्यातील लाकडी खांबांवर कोरीव काम करण्यात आलं आहे। तिथे एका लहान कृत्रिम पाण्याची टाकी आहे आणि महाराजांच्या मिरवणुकीची पालखी येथे दिसते। इथे चैत्र शुद्ध चतुर्दशी म्हणजे जंगली महाराजांच्या पुण्यतिथीला वार्षिक उत्सव साजरा होतो। या ठिकाणी चैत्र शुद्ध चतुर्दशी म्हणजे जंगली महाराजांच्या पुण्यतिथीला वार्षिक उत्सव साजरा होतो। हा उत्सव चैत्र पाडव्यापासून सुरू होऊन हनुमान जयंतीपर्यंत असतो। चला तर मग मंदिरामध्ये दर्शन घेण्याच्या आधी छान असं भजन ऐकूयात आणि त्यामागचं भजन का म्हटलं जातं ते सुद्धा ऐकूयात। भैरवाच्या मूर्तीला मारुतीचा आकार दिला आणि इथं येणाऱ्या भक्तांना व्यायामाचं महत्त्व पटवून दिलं। त्यांना कुस्ती आणि व्यायामाला प्रवृत्त केले। गळ्यामध्ये वीणा अडकवून अखंड हरिनामाचा जप सुरू केला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यावेळी म्हणजे 1821 मध्ये त्यांनी स्थापन केलेलं भजनी मंडळ आजही कार्यरत आहे। दरवर्षी तुकाराम डिजेला इथलं मंडळ पालखी घेऊन देहूला जात आहे। अशा प्रकारे त्यांनी लोकांना भक्ती मार्गाकडे प्रवृत्त केले। अशा या पुण्यक्षेत्री आम्ही आमची भजन सेवा सादर करतो। तर इतर दिवशी या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता आरती होते, त्यावेळी नगारा वादन आणि समूहाने भक्तिगीतं सुद्धा गायली जातात। ढोल आणि ताऊसही वाजवले जातात। कार्तिक महिन्यामध्ये पहाटे काकड आरती केली जाते। दर गुरुवारी श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळातर्फे रात्री 10 वाजेपर्यंत भजन या ठिकाणी होते। तसंच नरक चतुर्दशी, दसरा आणि गुढीपाडव्याला सुद्धाही या ठिकाणी भजनं होतात। पखवाज, टाळ आणि वीणा या वाद्यांच्या साथीने भजने गायली जातात। तर जंगली महाराज यांचे जन्मगाव सोलापूर जवळील होनमुर्गी हे लहानसं खेडगाव आहे। होनमुर्गी गावाचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे, जिथे बसवेश्वराचे मंदिर आहे। त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही सुद्धा या ठिकाणी आहे। जंगली महाराज हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते। मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत आणि फारसी या भाषा आणि मल्लविद्या यांचा त्यांनी अभ्यास केला होता। त्यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, त्यामुळे त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय व्यापक झाला। ते शेतात जाऊन कष्टाची कामे करत असायचे। कष्टाच्या कामासोबतच त्यांनी वेगवेगळ्या साधना सुद्धा केल्या, त्या म्हणजे वेदांत, योगशास्त्र, मंत्रशास्त्र, राजयोग, हठयोग याबरोबरच हिमालय आणि आळंदी येथे नाथ संप्रदाय योग्याबरोबर जंगली महाराजांनी साधनाही केल्या असं म्हटलं जातं। देशाटन करताना त्यांनी लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे उपदेशन करणे, दीनदुबळ्यांचा दुःखाचे निवारण करणे, तेथील सत्पुरुषांच्या समाध्या, तेथील देवस्थान मंदिरं यांचा जीर्णोद्धार करणे वगैरे सुद्धा कामं सुरू केली। जंगली महाराज नरसोबाच्या वाडीला असताना गतभर्तुका रखमाबाई गाडगिळांनी यांचा अनुग्रह केला। त्यांना अष्टयोगात प्रवीण करून महाराजांनी रखमाईंना आपला उत्तराधिकारी नेमले। त्यासोबतच जंगली महाराजांनी कुस्तीसाठी सुद्धा कार्य केलं।
महाराष्ट्रातील शाहूंच्या कारकिर्दीत बहरली गेलेली कुस्ती पश्चिम महाराष्ट्रात वाढवली पाहिजे आणि बलोपासना व अध्यात्म यांचा समन्वय साधून राष्ट्र उन्नती केली पाहिजे ही जिद्द धरून जंगली महाराजांनी जिथे जिथे आश्रम आहे तिथे तिथे कुस्तीची सक्ती केली. ध्यानधारणा आणि समाधी या अवस्थेत जाताना समाजाला बालोपासनेचा संदेश मिळावा यासाठी त्यांनी त्यांच्या सर्व शिष्यांना मल्लविद्या आत्मसात करायला शिकवलं. इसवी सन 1890च्या सुरुवातीलाच महाराजांची प्रकृती खालवत चालली. त्या काळातही ते योग साधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्याने जणू भांबुर्ड्याच्या टेकडीवर आपल्या समाधीची किंवा मग कबिरीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. तर 4 एप्रिल 1890 रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपवली. महाराजांच्या पश्चात रखमाबाईंनी त्यांचा संप्रदाय आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालवला. फेब्रुवारी 1902 मध्ये माघ वैद्य षष्टीला रखमाबाई यांचं सुद्धा निधन झालं. पुण्यात जंगली महाराजांच्या समाधीजवळच त्यांची आणि तुळसा अक्कांची समाधी आहे. चला तर मग आता छान असं आपण या ठिकाणी भजन सुद्धा ऐकूयात. थोडासा खोकला तर मात्र अखिल ब्रह्मांडालाही डळमळायला लावून टाकतो. त्याची भक्ती करणाऱ्या असुरांना सुद्धा अमरत्वाचं वरदान सहज देतो. असा हा देवादिदेव महादेव ज्याची स्तुती त्याचेच अष्टभैरव शिवगण करतायत. तर मंडळींनो, ह्या मंदिराच्या शेजारीच पाताळेश्वर मंदिर किंवा मग पाताळेश्वर लेणी सुद्धा आहे. तर पाताळेश्वर मंदिराचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा आणि त्यामागचा इतिहास सुद्धा जाणून घ्या. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला जंगली महाराज मंदिर याचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.